हिवाळ्याच्या दिवसांमध्ये बऱ्याच आपल्याला भाजीपोळी सोबतच एखाद्या दिवशी रात्रीच्या जेवणामध्ये झटपट तयार होणारा गरमागरम पुलाव खावासा वाटतो. जो बनवायला अतिशय सोपा, झटपट तयार होणारा आणि मस्त असा मोकळा सुटसुटीत असेल. तर नमस्कार, आज मी बनवतीये रेशनच्या तांदळापासून पटकन तयार होणारा चटपटीत चवीचा मटार पुलाव. चला तर मग लगेचच झटपट कमीत कमी पसाऱ्यामध्ये तयार होणाऱ्या या वाटाणा भाताच्या रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी सर्वांत अगोदर लागणारं साहित्य बघूयात. तर 1 कप घेतलेला आहे साधा रेशनचा तांदूळ. जर हा तुमच्याकडे नसेल तर रेग्युलरचा कोणताही तांदूळ वापरू शकता. पण बऱ्याच जणांचं म्हणणं असतं रेशनच्या तांदळाची खिचडी छान मऊ लुसलुशीत किंवा मोकळी सुटसुटीत होत नाही. तर त्यासाठीचीच खास पद्धत आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तांदूळ आपण पहिले स्वच्छ निवडून घ्यायचा आहे. मात्र हा आयत्या वेळेला म्हणजेच ऐन वेळेला धुवायचा आहे, भिजत ठेवायचा नाही. आता इतर साहित्य बघू. त्यासाठी 1 वाटी हिरवा ताजा वाटाणा, काही खडे मसाले ज्यामध्ये 2 तमालपत्र, 1 दालचिनी, 1 स्टार फूल, 3 ते 4 काळी मिरी, 2 ते 3 लवंग, 2 लाल मिरच्या, एका मध्यम साईजच्या बटाट्याच्या फोडी, पाव वाटी शेंगदाणे, 1 लाल बुंद बारीक चिरलेला टोमॅटो आणि 2 मध्यम साईजच्या लांब आकारामध्ये चिरलेले कांदे. यासोबत काही वाटणाचं साहित्य घेतलंय, आलं, लसूण आणि कोथिंबीर. आलं लसूणचं प्रमाण आवडीनुसार कमी अधिक घेऊ शकता. घेतलेलं साहित्य लगेच मिक्सरला फिरवून घेऊ. आता फोडणीकडे वळूयात. त्यासाठी कुकरमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचंय. तेल हलकं गरम झालं की लगेचच हे खडा मसाले घालू. हे जास्त वेळ परतण्याची गरज नाहीये, लगेचच शेंगदाणे घालून द्यायचे जेणेकरून खडे मसाले करपणार नाहीत. आता शेंगदाणे आपल्याला छान असे खरपूस तळून घ्यायचे. यामुळे पुलावला मस्त असा खमंगपणा आणि त्यासोबत मध्येच नटी फ्लेवर देखील येईल. शेंगदाणे तळून झाले की लगेचच हा चिरून घेतलेला कांदा घालूयात आणि छान असा सॉफ्ट परतला जावा याकरिता चवीनुसार मीठही घालूयात. यामुळे कांदा परतायला अजिबात वेळ लागणार नाही. हा पटकन सॉफ्ट होईल आणि व्यवस्थित शिजला जाईल. बघा या पद्धतीने कांदा छान असा मऊ पडला की लगेचच आलं, लसूण आणि कोथिंबीर यांची पेस्ट घालायची. ही पेस्ट तयार करत असताना अगदी जरासंच पाणी घातलं होतं. जास्त प्रमाणात पाणी वापरायचं नाही, नाहीतर मग हे पटकन व्यवस्थित परतलं जात नाही. आता आलं लसूण कच्चच असल्यामुळे ते देखील व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत परतवून घेतलं. याला हलकासा डार्क रंग आलाय. आता टोमॅटो आणि यासोबत बटाट्याच्या फोडी देखील घालून घ्यायच्या. यासोबत तुम्हाला वेगळ्या काही फळभाज्या वापरायच्या असतील तर त्या देखील वापरू शकता. सध्याच्या सीझनमध्ये खूपच स्वस्त असा ताजा वाटाणा मिळतोय, तर तो देखील घातलाय. भरपूर प्रमाणात घालायचा, ज्यामुळे पुलाव खूपच रुचकर तयार होतो. कारण या वाटाण्याला खूप छान अशी गोडी असते आणि त्यामुळे भात देखील चविष्ट लागतो. तर संपूर्ण घातलेलं साहित्य व्यवस्थित असं या मसाल्यांमध्ये परतवून घेतलंय. आता काही सुके मसाले घालूयात. पाव चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, कोथिंबीर भरपूर घातली आहे त्यामुळे धना पावडर कमी वापरली तरीही चालेल. अर्धा चमचा काळं तिखट आणि 1 चमचा लाल तिखट घातलं. यासोबत अर्धा ते पाऊण चमचा बिर्याणी मसाला किंवा मटण मसाला वापरायचा, ज्यामुळे आपल्या या भाताला म्हणजेच पुलावला खूपच जबरदस्त चव येते. आता या सुके मसाल्यांमधील कच्चेपणा दूर होण्याकरिता पुन्हा एकदा हे अगदी जरा वेळाकरिता परतवून घेऊ. तर बघा आपल्या पुलावला मस्त अशी चटपटी टेस्ट येण्याकरिताचे लागणारे संपूर्ण घटक आपण या ठिकाणी वापरले आहेत, व्यवस्थित परतवून घेतले. आता पाणी घालायचे. तर 1 कप मी तांदूळ घेतला होता, रेशनचा तांदूळ आहे, त्यासाठी मी 2 कप पाणी घातलं. तुम्ही जर वेगळा तांदूळ घेतलेला असेल तर त्याच्या प्रमाणामध्ये तुम्ही पाणी घ्यावं आणि तांदूळ वापरताना नेहमी जुनाच वापरायचा आहे, मग तो रेशनचा असो किंवा इतर जातीचा. आता या पाण्याला छान अशी खळखळून उकळी काढून घेऊ. आता या पुलावला बरेच जण मसाले भात, खिचडी असंही म्हणतात. तर तुम्ही किंवा तुमच्या घरातील मंडळी या भाताच्या प्रकाराला काय म्हणता मला कमेंट्स करून नक्की सांगा. आपण खिचडी करत असताना आपल्याला मिठाचं किंवा मसाल्यांचं प्रमाण लक्षात येत नाही. अशा वेळेला काय करायचं, जे आपण पाणी गरम व्हायला ठेवलंय म्हणजे मसाले मीठ टाकल्यानंतरचं ते हातावर घेऊन थोडंसं चाटून बघायचं. रेग्युलर पेक्षा थोडासा जास्तीचा फ्लेवर जाणवला म्हणजेच थोडंसं खारटपणा जाणवला किंवा थोडासा तिखटचं प्रमाण जास्त जाणवलं तर समजायचे आपलं प्रमाण अगदी योग्य आहे. तर मी देखील व्यवस्थित असं टेस्ट करून बघितलंय, अगदी व्यवस्थित सगळं काही परफेक्ट आहे. आता तांदूळ व्यवस्थित असा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला. यामध्ये अजिबात पाणी शिल्लक नाहीये. आता लगेच हा तांदूळ या उकळी आलेल्या पाण्यामध्ये घालायचा आहे.
या ठिकाणी महत्त्वाची टिप्स म्हणजे आपल्या पाण्याला छान अशी खळखळून उकळीच आलेली असावी, त्याच वेळेला यामध्ये तांदूळ घालायचा. यामुळे तो एकमेकांना चिकटत नाही आणि मस्त असा मोकळा सुटसुटीत पुलाव आपला या ठिकाणी तयार होतो. व्यवस्थित असं संपूर्ण साहित्य मिक्स करून घेऊयात आणि लगेचच कुकरचं झाकण लावून मध्यम ते फुल गॅसवर 3 शिट्ट्या काढून घेऊयात. आता तुमच्या कुकरच्या गरजेनुसार तुम्ही या शिट्ट्या काढून घेऊ शकता. तर बघा मी गॅसची फ्लेम मध्यमपेक्षा थोडीशी जास्त केली आहे, पण फुलही नाही आहे. आपल्या या ठिकाणी 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. गॅस बंद करूयात आणि कुकर थंड करून घेऊयात. आपला मस्त असा गरमागरम पुलाव या ठिकाणी तयार झाला आहे. कुकरची शिट्टी थोडीशी वर करून बघितली, हवा अजिबात शिल्लक नव्हती. काय मस्त असा सुगंध घरभर दरवळला आहे. तर बघा तांदळाचं अगदी प्रत्येक शीत असं मोकळं छान असं सुटसुटीत दिसतंय. रंगही अगदी परफेक्ट आलेला आहे. छान मऊसूत शिजला गेलाय आणि पाण्याचं प्रमाण देखील अगदी अचूक आणि परफेक्ट झालंय. तर बऱ्याचदा मला कधी-कधी स्वयंपाकाचा कंटाळा आला किंवा अचानक घरी एखादा मेंबर जेवणासाठी वाढला, तर अशा वेळेला मी झटपट तयार होणारी ही खिचडी म्हणजेच पुलाव तयार करत असते. अगदी जबरदस्त होतो. तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला असे वेगवेगळ्या पद्धतीचे, वेगवेगळ्या चवीचे भाताचे प्रकार खायला आवडतात का? हे देखील मला कमेंट्स करून नक्की सांगा. आशा करते तुम्हाला आजची ही रेसिपी नक्कीच आवडली असणार आहे. त्यामुळे आत्ताच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन छान छान झटपट तयार होणाऱ्या रेसिपीज पाहण्याकरिता खाद्यप्रेमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूयात. बाय बाय.